दुसरीकडे काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी सत्ताधाऱ्यांना थेट घरात घुसून धडा शिकवण्याचा इशारा दिलाय। एनडीसीसी बँक घोटाळ्यात जामिनावर बाहेर असलेल्या केदारांनी आता निवडणुकीत थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलंय। त्यामुळे केदारांच्या या धमकीवजा इशाऱ्यामुळे रामटेक आणि नागपुरातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। मग मात्र तुमच्या घराघरामध्ये जाऊन तुमचे हाल करून टाकले। रामटेक मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या सभेत सुनील केदार यांनी दिलेला हा इशारा। बुधवारी नागपुरात रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला गेला। यापूर्वी महाविकास आघाडीची छोटेखानी सभा घेण्यात आली। या सभेत कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना सुनील केदारांनी सत्ताधाऱ्यांना थेट धमकावल्याचं पाहायला मिळालं। पुढच्या या सत्ता पक्ष लोकांना सांगणार माझं ऐकून घ्या, माझं ऐकत नसेल तर तुमच्या अधिकाऱ्याला सांगा, पुढच्या वेळेस सुनील केदारवर वार कराल तर त्याला फाशी द्यायची, तसं सोडायचं नाही। पुढच्या वेळेस बाहेर आला तर मग मात्र तुमच्या घराघरामध्ये जाऊन तुमचे हाल करून टाकले एवढं आवश्यक म्हणून। पण मी आज ही लढाई लढणार, मी ही लढाई लढणार, शेवटपर्यंत लढणार। सामान्यांसाठी सत्ताधाऱ्यांविरोधात शेवटपर्यंत लढणार असा इशाराच केदारांनी दिला। पण बोलण्याच्या ओघात त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांना धमकावल्यानं आता सत्ताधाऱ्यांनी देखील केदारांवर पलटवार केल्याचं दिसतंय। घरात घुसून मारण्याची भाषा करताय, पण मुळामध्ये तुम्ही आता जामिनावर आहात। तुम्हाला न्यायालयाने शिक्षा दिली आहे आणि मुळात एक लक्षात घ्या, ही भाषा इथे खपवून घेतली जाणार नाही, कारण इथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। त्यामुळे अशा प्रकारची भाषा करण्याऐवजी, लोकांना दमदाटी करण्याऐवजी खरं म्हणजे काँग्रेसची हीच संस्कृती दिसते, काँग्रेसची हीच भाषा दिसते। न्यायालयाने तुम्हाला शिक्षा दिली, तुम्ही जामिनावर आहात, पण तरी ही भाषा करणारी ही काँग्रेसच्या संस्कृतीचं प्रदर्शन करते। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 153 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा झाली होती। या प्रकरणात सध्या सुनील केदार जामिनावर बाहेर आलेले आहेत। पण जामिनावर असलेल्या केदारांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना शिंगावर घेतल्याचं दिसतंय। याचे राजकीय पडसाद आता रामटेक मतदारसंघात उमटण्याची शक्यता। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।